आता सुरू होत आहे देशातला सर्वात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत. थँक्यू. नमस्कार, आपकी अदालतमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला ठाऊक आहे की आज प्रत्येक ठिकाणी चर्चा होत आहे साऊथचे फिल्म चालतात आणि मुंबई फिल्म इंडस्ट्रीचे फिल्म्स फ्लॉप होत आहेत. पण इतक्यात एक असा स्टार आला आहे ज्याने खेळ बदलून टाकला. याने एकानंतर एक सुपर हिट फिल्म्स दिल्यात. या हिरोने मुंबई फिल्म इंडस्ट्रीला एक नवीन आयुष्य दिलं आहे. जेव्हा यांची फिल्म्स चालल्या, जेव्हा यांची गाणी सुपरहिट झाली, जेव्हा लोक यांच्या स्टेप्सला कॉपी करायला लागले, तेव्हा मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांना वाटलं की त्यांना एक नवीन स्टार मिळाला, हिरो नंबर 1 मिळाला. प्लीज वेलकम तरुणांच्या गळ्यातला ताईत कार्तिक आर्यन. थँक्यू थँक्यू. आजच्या आपल्या हिरो नंबर 1 वर केस चालवण्यासाठी आज आपल्या जज ही खास आहेत. एक असे फिल्म प्रोड्युसर ज्यांनी सुपरस्टार बनवले आहेत. यांनी 35 फिल्म प्रोड्यूस केले आहेत. सलमानची जुडवा तुम्हाला आठवत असेलच. अक्षय कुमारची वेलकम सिरीज तुम्हाला माहीत असेल. रणवीर सिंगची 83 तुम्हाला माहिती असेल. प्लीज वेलकम प्रोड्युसर नंबर 1 साजिद नाडियाडवाला. आणि याच्या आधी आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू करू. कार्तिकवर आरोप लावू. आजचे जज साजिद नाडियाडवालाची परवानगी पाहिजे आजची कारवाई सुरू करण्यासाठी. सुनावणी सुरू करा. थँक्यू. तर या सुरू करूया आजची सुनावणी. आपल्या अदालतमध्ये पहिला आरोप सुपरस्टार कार्तिक आर्यनवर. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार कार्तिक आर्यनवर आरोप आहे की हे सिक्रेटिव्ह आहे. कार्तिक, तुमच्याविषयी लोक म्हणतात की तुम्ही तसं सांगता खूप कमी आणि लपवता जास्त. तुम्हाला ऍक्टर बनायचं होतं. मम्मी पापालाही नाही सांगितलं की ऍक्टर बनायचं. ती माझी लहानपणाची सवय आहे. तर तुम्हाला असं का वाटतंय की मी आज तुम्हाला सगळे सिक्रेट सांगणार आहे म्हणून? पण कारण की मी सरांचा फॅन आहे, मी तरी तुम्हा सर्वांना सांगणार आहे की मी लहानपणी का नाही सांगितलं हे. लहानपणी तर सोडा, त्यानंतरही मी का नाही सांगितलं, कारण की मी ग्वालियरचा राहणार आहे आणि तिथून इथे येण्यासाठी मला जर काही कारण सांगायचं असतं, तर ते फक्त अभ्यासाचं असतं. हे जर सांगितलं असतं की मला ॲक्टर बनायचंय, मुंबईला जायचंय सगळं सोडून, तर कोणी विश्वासच ठेवला नसता. तर तिथे मी पीटी, पीएमटीच्या परीक्षा द्यायचो. एआय तुम्ही सुद्धा या एक्झाम्स दिल्याच असणार. तर एआय, ट्रिपल ई, एम्स या सर्व गोष्टी केल्या मी. फायनली डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये माझी एक एंट्रन्स एक्झाम क्लिअर झाली आणि त्यात मला प्रवेश मिळाला. मी तिथे कधीच कॉलेजला जायचो नाही. मी फक्त ऑडिशन्स द्यायला जायचो. लेफ्ट राईट, नवी मुंबई टू मुंबई. कार्तिक, पॅरेंट्सला नाही सांगितलं ते तर समजलं. पण हं. मला कळलं आहे ग्वालियरमध्ये तुमची मैत्रीण होती. तिला जेव्हा समजलं की हा इंजिनिअरिंग नाही तर निमित्त आहे, खरं याला फिल्ममध्ये जायचं आहे, मग तिनेही साथ सोडली. आता ते हो. जेव्हा आई-वडिलांना सांगितलं तेव्हा ते खुश झाले. मैत्रिणीला सांगितलं तर ती खुश नाही झाली. तर तर हो, तसं पण काही बघा, झालं मग. डॉक्टरच्या घराण्यात हं. ऍक्टिंगचा किडा कुठून आला? तुम्ही तर तसे व्यवस्थित दिसता. सर, व्यवस्थित दिसतो म्हणून विचार केला की हिरो बनूया म्हणून. बघा, घरच्यांना वाटायचं की मुलगा इंजिनिअरिंग करत आहे, अभ्यास करत आहे दिवस रात्र. पण मुलगा तर ऑडिशनवर ऑडिशन, ऑडिशनवर ऑडिशन. आता ते त्यांना माहीत नव्हतं. इनफॅक्ट असं झालं होतं की एवढे ऑडिशन्स देत होतो मी
तर माझ्या टीचर्सपासून स्टुडंटपर्यंत सर्वांना माहिती होतं, की माझं कॉलेजशी काहीही एक संबंध नाहीये. तर एकदा असं झालं, की वायवा एक्झाम होती माझी आणि मी ती वायवा एक्झाम सोडून ऑडिशन द्यायला गेलो होतो. तर मी ऑडिशन द्यायला गेलो, मग मी दुपारपर्यंत परत आलो, तोपर्यंत वायवा एक्झाम संपली होती. टीचर आपल्या स्टाफ रूममध्ये होती. तर मी जरासा आहे गैरवर्तणुकीला कधी-कधी गो गेटर पण म्हणतात. मग मग मी त्यांच्या स्टाफ रूममध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं, की "मॅडम जर तुम्ही माझी वायवा टेस्ट घेतली तर मी पास होईन." आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आई-वडिलांना पण कळणार नाही, की मी कॉलेज बंक करतोय आणि ऑडिशन्स द्यायला जातोय. तर त्यांनी सांगितलं, की ती जरा स्ट्रिक्ट टीचर होती, तर ती म्हणाली, की "बरं ठीक आहे, मी टेस्ट घेते." हे ऐकून मी खुश झालो. ती म्हणाली, की "तू माझं फक्त नाव सांग, मी तुला पास करेन." तर मग मी फ्लॉप अरे फ्लॉप म्हणतोय मी. मी फेल झालो. मार्क्स नाही दिलेत त्यांनी. पण मुलींची नावं पाठ करण्यामध्ये तुम्ही खूपच पुढे आहात ना? त्याच्यानंतर सर मला सवय पडली, की मुलींची नावं कधी शोधायची विसरायची नाही. जेव्हा तुम्हाला फिल्म मिळाली, हं. साइन केली तुम्ही, तेव्हा तुम्ही त्या मित्रांना ज्यांच्यासोबत राहत होतात, खात-पीत होतात, खेळत होते, टाईम घालवत होते, तुम्ही त्यांना 1 वर्ष नाही सांगितलं, की तुम्ही जाऊन ॲक्टिंग करत आहात? सर ॲक्चुअली त्यांच्यासोबत माझा काय किस्सा झाला होता, की प्यार का पंचनामाच्या आधी माझ्यासोबत असं झालं होतं, की ऑडिशन्स मी दिलेत आणि तिथे मला सांगितलं होतं, की "येस, यू आर सिलेक्टेड फॉर द फिल्म." आणि खूप अडचणीने अशा ऑडिशन्सबद्दल माहिती पडायची आणि खूप अडचणीने हे क्लिअर झालं होतं. आणि त्यानंतर ते क्लिअर झाल्यानंतर मी तर सरळ सगळ्यांना सांगून टाकलं, की मी हीरो बनणार आहे. आणि म्हणजे पूर्ण शहरामध्ये जाहिरातच केली होती मी. पण दुर्दैवाने तो पिक्चर कधी आलाच नाही. मग प्रत्येक माणूस येऊन विचारायला लागला, की "काय हिरो बनलास? काय झालं?" तर माझ्याबरोबर असं एकदा झालंय. तर तेव्हा मी डिसाईड केलं, की जेव्हाही माझी पहिली फिल्म येईल किंवा मी असं काही काम करीन, तर तेव्हा मी कोणाला सांगणार नाही. तर तिथे मी 12 मुलांबरोबर राहायचो. लोखंडवाल्यामध्ये, मुंबईमध्ये. जेव्हा मी प्यार का पंचनामासाठी म्हणजे मी शूट करायला जायचो. तर लोखंडवाल्याच्या तिथे बाजूला कोकिलाबेन, जिथे मी राहत होतो त्याच्या बाजूला हॉस्पिटल होतं कोकिलाबेन. तर मी सर्वांना असं सांगितलं, की मी तिथे इंटर्नशिप करायला जातो. हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटलमध्ये. तर मम्मी-पप्पा डॉक्टर होते म्हणून कन्व्हिनियंट स्टोरी बनली. तर ते बिलीव्ह पण करत होते आणि मला त्यावेळी ऑडिशनला जायचं नव्हतं किंवा कुठे दिसायचं नव्हतं. म्हणून मी फक्त फिल्मसाठी जायचो, शूट करायचो आणि परत घरी यायचो. तर ह्यांना कोणालाच माहीत नव्हतं. जवळ-जवळ 1 वर्षापर्यंत. दीड वर्षानंतर जेव्हा ट्रेलर आला, तेव्हा मी त्या दिवशी त्यांना बसवलं रूममध्ये एका आणि ट्रेलर चालवला आणि दाखवलं, की मी इथे ॲक्टर बनायला आलोय. इंटर्नशिप तर इथे नाही करायची. पण जेव्हा रेल्वे स्टेशनला जात होतात, कपडे चेंज करायला, तोंड धुवायला, तेव्हा नाही वाटलं का कोणी बघेल आणि ग्वाल्हेरमध्ये फोन करून सांगेल मम्मींना? तेव्हा कोणी ओळखत नव्हतं सर. तर समोरच मी चेंज करायचो, फेस वॉश यूज करायचो, चेहरा धुवून ऑडिशनला जायचो मुंबईमध्ये आणि लोकल ट्रेन्समध्ये तर खूप फिरलोय कारण की माझं ट्रॅव्हल काय आहे, की मी नवी मुंबईला राहत होतो बेलापूरमध्ये. बेलापूर खारघर ते तिथून 2 तास लांब आहे बँड्रा, सांता क्रूझ इथेच मोस्टली ऑडिशन्स व्हायचे अंधेरीमध्ये. तर जेव्हा मी तिथून निघायचो, ट्रॅव्हल करायचो आणि लोकल स्टेशनवरती उतरायचो, तर मी एक चेंज कॅरी करायचो, की वॉशरूममध्ये जाऊन चेंज करायचो. मग तिथे जाऊन पुढे ऑफिसमध्ये जायचं, कास्टिंग डायरेक्टरना भेटायचं. फ्रेश दिसलो पाहिजे थोडा आणि हीरो दिसलो पाहिजे. तर बस त्यासाठीच होतं हे सगळं. बट असं कधी वाटलं नाही, की मम्मीला माहिती पडेल, पप्पांना बिकॉज कधी कोणी ओळखायचं नाही मुंबईमध्ये. तर ते मला सिक्रेट ठेवणं खूप सोपं होतं. पण जेव्हा फिल्म मिळाली, हं. तेव्हा मम्मींना सांगितलं की नाही? हो सर, सांगितलं ना. तर तेव्हा मग तर तिला वाटलं बेसिकली मी बी-टेक करतोय. नाही मी करत होतो खरंच. पण तिला हे अजिबात माहीत नव्हतं, की मी ऑडिशन्स देतोय आणि माझा इंटरेस्ट ॲक्टिंगमध्ये आहे म्हणून. तर मी एक दिवस अचानक तिला फोन केला आणि सांगितलं, की "मम्मी मी माझ्या डोळ्यात अश्रू होते जेव्हा मी हे सांगितलं कारण ते पहिल्यांदाच झालं होतं हे माझ्या आयुष्यात. तर मी त्यांना सांगितलं, की "मम्मी मी इथे क्लिअर झालोय आणि फिल्मचा हिरो बनलोय मी एका." आणि खूपच इमोशनल कॉल होता माझा. तर माझी मम्मी घाबरली, की हे काय बोलतोय माझा मुलगा? हा शिकायला गेला होता आणि हे काय बोलतोय? तुम्हाला सांगतो ती एवढी घाबरली होती, की नेक्स्ट डेला तिने मावशीला बोलावून घेतलं. माझ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये आली. डायरेक्टर समोर येऊन बसली
आणि ती माझी ऑडिशन स्टेप बघत होती, ज्यामध्ये मी रोमॅन्टिक लाईन्स बोलत होतो हिरोईनसाठी. तर खूपच वेगळा अनुभव होता हा. माझी मम्मी आणि मावशी दोघी शॉक्ड पहिल्यांदा आणि मीही शॉक झालो होतो दोघींना बघून असं प्रोडक्शन हाऊसमध्ये. आणि प्रोड्युसर बसले आहेत, लव्ह सर, कुमार मंगतजी होते. तर आम्ही सगळे एका रूममध्ये बसलो होतो आणि ते त्यांना सांगत होते, की "चांगलं ऑफिस आहे. काही चुकीचं नाही होणार तुमच्या मुलासोबत." परंतु एवढे धक्के नाही खावे लागले, जेवढे बाकीच्या लोकांना खावे लागतात. कारण जेव्हा स्टुडंट होता, तेव्हाच तुम्हाला फिल्म मिळाली. मग फिल्म चाललीही, मग त्याचा सिक्वेलही मिळाला. मग नंतर जेव्हा सोनू की टीटी बनली, तेव्हा त्याच्यानंतर पण सोनू के टिटू की स्वीटी सर. फर्स्ट फिल्मचा माझा एक असा स्ट्रगल होता, की 2-3 वर्ष तर मला लागलेच होते. जेव्हा मी म्हणजे कॉलेजपासून हे सर्व ऑडिशन्स मी Facebookवर शोधायचो. तेव्हा मी कोणाला ओळखायचो नाही, कारण त्या काळी ऑडिशन्स Facebookवरती कास्टिंग डायरेक्टर्स वगैरे टाकायचे. तर त्यामध्ये मी सर्च करायचो ॲक्टर्स रिक्वायर्ड म्हणून किंवा मग ऑडिशन्स. तर त्यावर एखाद्या ग्रुप सर्चमध्ये यायचं मुंबई ऑडिशन्स. तिथे मी पोहोचायचो डायरेक्टली. ते जेव्हा ऑडिशन होत होते, करत होतो. पण मग कधीही एक करेक्ट फिल्मचं ऑडिशन नव्हतं मिळत मला किंवा मग करेक्ट प्रोजेक्ट म्हणजे कधी असं क्रॅक नाही झालं. 2-2.5 वर्ष त्यातच गेले. ते करता-करता आणि मग प्यार का पंचनामाचं ऑडिशन एक Facebookच्या पेजवर मला मिळालं होतं, की वी आर लुकिंग फॉर 6 पीपल नवीन लोकांना लॉन्च करायचं होतं त्यांना एंड वन गाय इस धिस त्याचे स्पेसिफिकेशन्स जरा लिहिले होते. तर माझे फोटो माझ्याकडे पोर्टफोलिओ नव्हता, तर मी माझ्या काही मित्रांच्या सोबत जे फोटो काढले होते, ते क्रॉप करून, तर त्या फोटोमध्ये ज्यामध्ये माझ्या मित्राचा हात आहे, इथे कोणाचे केस आहेत, तर अशा प्रकारचे फोटोज मी त्या ऑफिसमध्ये पाठवले होते, त्या मेल आयडीवर आणि त्यांनी त्या फोटोवर त्यावर मी लिहिलं होतं, आय एम द गाय हू इज लुकिंग फॉर तर तर थोडा ओव्हर कॉन्फिडंट झालो होतो. पण ते काम आलं मला आणि त्यांनी मला बोलावलं. तर ते ऑडिशन माझं झालं. मग माझं ऑडिशन चाललं जवळ-जवळ 6 महिने. अ, आणि फायनली प्यार का पंचनामा हॅपन्ड. पण प्यार का पंचनामा नंतरही माझं नाव लोकांना माहीत नव्हतं. मला नेहमी ते लंबे डायलॉग बोलणारा तो मुलगा किंवा एका श्वासामध्ये जो बोलतो तो, तर मग शंकर महादेवन टाइप. तर ते ब्रेथलेस. तर ह्या सगळ्या गोष्टी बोलायचे माझ्यासाठी. पण कार्तिक आर्यन नाव हे कोणालाच माहीत नाही. पंचनामा 2 पण आली. त्यामध्ये पण मी आकाशवाणी, कांची फिल्म्स केल्या, जी चालली नाही. पण तरीही पंचनामा 2 मध्ये तो मोनोलॉग बॉय आहे, ते सुरूच होतं. सोनू के टीटू की स्वीटी जेव्हा आली, ती ॲक्चुअली 7-8 वर्षानंतर आली पहिल्यांदा. तर त्या फिल्मनी मला घराघरामध्ये पोहोचवलं. त्या फिल्मनंतर लोकं म्हणायला लागली, "अरे, कार्तिक आर्यन." हो, तुमचं नाव तर झालंच. थँक यू. त्यात तुमचं नाव तर आलं, पण लोकांना फिल्मचं नावच नाही समजलं. सोनू की टीटू की टीटी की स्वीटी. सोनू के टिट्टू की स्वीटी. ते आता मी आता जसं मी तुम्हाला एक लाईन देतो. हो, सर. तुम्ही जसं म्हणू शकता ना, की सोनू की टीनू की टी2 टर्मिनल सर. टी2 की स्वीटी. हो, सोनू के टीटू की स्वीटी. हो. आता मी तुम्हाला एक लाईन देतो. पीठ ऊंची ऊंट की या पूंछ ऊंची ऊंट की. पीठ काय? पीठ ऊंची ऊंट की या पूंछ ऊंची ऊंट की. अरे बापरे! पीठ ऊँची ऊठ की या ऊठ ऊँची पीठ की. सर सेकंड लाईन काय होती? पीठ ऊंची ऊंट की या पूंछ ऊंची अच्छा. ऊंट की. पीठ ऊँची ऊठ की या पूछ ऊँची ऊठ की. हो, हे करेक्ट आहे. हां, याला लवकर-लवकर बोलायचं. पीठ ऊंची ऊंट की या पूंछ ऊंची ऊंट की. पीठ ऊंची ऊंट की या पूंछ ऊंची ऊंट की. असं. सोनू के टीटू की स्वीटी, सोनू के टीटू की स्वीटी, सोनू के टीटू की स्वीटी, सोनू के टीटू की स्वीटी. सर तुम्ही तुमची पीठ ठेवा, मी माझा टीटू ठेवतो. बरं, जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? ॲक्चुअली माझा कोणताही प्रश्न नाहीये. एक रिक्वेस्ट आहे. जसं की तुमच्या मोनोलॉगची प्रशंसा मगासपासून होत आहे. तर माझी इच्छा आहे की तुमचा तो मोनोलॉग तुम्ही एकदा आमच्या सगळ्यांसाठी म्हणून दाखवा. प्लीज. मी ट्राय करतो खूप वेळा. प्रॉब्लम
प्रॉब्लम ये है कि वो लड़की है, और क्या प्रॉब्लम है? प्रॉब्लम ये है कि मैं चाहता हूँ मेरी लाइफ में कोई प्रॉब्लम ना हो, लेकिन अगर मेरी लाइफ में कोई प्रॉब्लम ना हो तो ये उसकी लाइफ की सबसे बड़ी प्रॉब्लम है। एंड बुलशिट शी इज वर्ried यार, उसे तो सेलिब्रेट करना चाहिए बिकॉज इजंट दिस एग्जैक्टली व्हाट शी वांट्स। सीरियसली यार, आजकल तो जब वो मुंह खोलती है मन करता है मुंह में कुछ ठूस दूं। ट्रस्ट मी 6 महीने में आई हैव हैड इट ऑल, सब देख लिया मैंने। अबे कौन सा प्यार, कैसी रिलेशनशिप, काय की दुनिया। रिलेशनशिप का मतलब होता है नाइन टू योर ओन हैप्पीनेस। उसके बाद ऑल यू गॉट टू वरी अबाउट इज उसकी खुशियां, उसका बर्थडे, उसके कुत्ते का बर्थडे जो कभी तुम्हारा भी नहीं होता। मैं बता रहा हूँ लड़कियों को कोई खुश नहीं रख सकता। हैप्पी हो इज अ मिथ। थँक्यू. तर इथे एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये कार्तिक आर्यनवर आरोप प्रत्यारोपांचं आणखी एक सत्र. मला वाटतं की इंडियाच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक देशात, प्रत्येक जागेत ज्यांच्याकडे फोन आहेत, ज्यांच्याकडे घरी फ्रेम आहे, माझ्यासोबत त्यांचा एक फोटो हवा. तर वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आमचे पाहुणे आहेत मुंबई फिल्म इंडस्ट्रीचे नवीन सुपरस्टार कार्तिक आर्यन. आपकी अदालतमध्ये पुढचा प्रश्न. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार कार्तिक आर्यनवर आरोप आहे की हे स्वतःपासूनच ऑब्सेस्ड आहे. कार्तिक मंत्रमुग्ध ज्याला म्हणतात स्वतःसाठीच. मी तुमचे फोटो पाहिले आहेत आणि काही फोटो प्रेक्षक इथे बसलेत, जज इथे बसले आहेत, मी त्यांना दाखवू इच्छितो. तुम्ही कसे स्वतःवरच आसक्त झाला आहात. तुम्हाला वाटतं की कार्तिक आर्यनपेक्षा जास्त सुंदर कोणीच नाहीये. हे तर कमीच फोटो दाखवलेत सर. मला मला लहानपणी म्हणजे ते खूप विचित्र गोष्ट आहे. एक छोटीशी मिशी येते ना आडवयात, तर मला ती येऊ लागली होती आणि मी इरिटेट झालो होतो, की ना कमी येते ना पूर्ण येते. काय करायचं? तर पहिल्यांदा जेव्हा मी ती ती शेव्ह केली, क्लीन केली होती ना, तेव्हा वाटलं, की "अरे वाह! काय दिसतोय मी." तर तेव्हा वाटायचं, की मी पण हिरो बनू शकतो. तर लहानपणी मी फिल्म्स बघायचो, तर असं वाटायचं, की हे हिरो बनू शकतात, तर मी का नाही? तर ती गोष्ट जरा होत गेली आणि मग मी मंत्रमुग्ध होत गेलो आणि मग तीच गोष्ट मग सॉरी सर, इथे बसवण्यापेक्षा तुम्ही मला जेलमध्ये टाकून द्या प्लीज. पण सर. एवढे ऑब्सेस झालात की हो. ज्याला पहिल्या फिल्ममध्ये 1.25 लाख मिळाले होते, आता तो 20 करोड मागतोय. सर कमी ते नाही ना बोललो मी. हां सर, ते फक्त 10 दिवसाचेच आहेत. नाही, नाही, नाही. गंमत करतोय. नाही, गंमत नाही, तुम्ही खरं सांगितलं. जी फिल्म तुम्ही कोरोनाच्या काळात 10 दिवसात शूट केली होती, त्याचे तुम्ही 20 करोड घेतले होते. सर मला लहानपणापासून असं वाटायचं, की तुम्ही लॉयर आहात. पण असं वाटतंय, की आज आय-टी ऑफिसर आहात. सर हे केलं होतं कोरोनाच्या टाईममध्ये. ही धमाका फिल्म केली होती आणि बट मी अशी फीज माझी डिस्कस करू शकतो का? माहीत नाही मला. बट बट हो, ती एक फिल्म होती तशी बनली होती 10 दिवसांसाठी. शूट होतं त्याचं. ते माझं रेम्युनरेशन होतं आणि सर 10 दिवस काय 20 दिवसात पैसे मी डबल करतो आपल्या प्रोड्युसरचे. तर तर बरोबर आहे ना? खरं तर ही भूल भुलैया सुपरहिट झाली तेव्हापासून तुम्ही स्वतःला हिरो नंबर 1 मानायला लागले आहात. सर मला तर खूप आधीपासून असं वाटतं. ते आता हळू सर्वांना पण वाटतंय. पण मला ह्यांचं प्रेम हवंय. मला मी ऑब्सेस्ड तसा आहे. जर नंबर 1 ची चर्चा केली तर मला सुपरहिटही द्यायच्या आहेत फिल्म्स. तर त्या फक्त ह्यांच्या प्रेमासाठी. मला ते खूप त्याची भूक आहे मला. पण बघा तसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक शहेनशाह आहे, एक बादशाह सुद्धा आहेत, एक भाईजान आहेत, तर वरची जागा रिकामी नाहीये.
सर शहजादा तर एकच आहे ना सर. तुम्ही बहुतेक विसरलात, एक काळ असा होता जेव्हा तुम्ही शाहरुख खानच्या घरी मन्नतच्या बाहेर उभे राहून सेल्फी काढत होतात. हो. तो ॲक्चुअली माझा पहिलाच दिवस होता, जेव्हा मी मुंबईत आलो होतो सर. त्या दिवशी आणि त्या दिवशी संडे होता. तर मला माहीत होतं, की मी शाहरुख सरांचा खूप मोठा फॅन आहे आणि अजूनही आहे. तर जेव्हा मी आलो होतो, तर त्यांची स्टोरी मला खूप इन्स्पायर करते, की त्यांनी स्वतःचं आपलं एक निश बनवलं, एवढ्या लोकांचं प्रेम जिंकलं त्यांनी. तर मी पहिल्याच दिवशी तिथे बँडस्टँडवर पोहोचलो, की मलाही हाय करून बघतील ते. तर मी ते विचार करून तिथे पोहोचलो. ॲक्चुअलीमध्ये असं झालं, की ते निघाले तिथून. ते आपल्या गाडीतून निघाले त्यावेळी आणि लोकांकडे जसं असं बघतात ना, तसं लोकांकडे बघून वेव्ह करत गेले आणि ॲक्चुअली मला असं वाटलं, की त्यांनी मला पाहिलं. तर मी मी पूर्ण वेळ बस ह्याच आनंदात होतो, की त्यांनी मला पाहिलं शाहरुख खाननी. तर माझा दिवस बनला. मला असं वाटलं मुंबईत आलो बरं झालं. त्या दिवशी त्याच्यापुढे जरा गेलो तर गॅलेक्सी अपार्टमेंट होतं. तर मी सलमान सरांच्या घराकडेही उभा राहिलो होतो. पण तिथे थोडं वेगळं झालं, कारण तिथे एवढी गर्दी जमा झाली होती, की तिथे लाठी चार्ज वगैरे झाली. तर मी ऑलमोस्ट तिथून पळालोय काठ्यांपासून स्वतःला वाचवून. तर दोन्ही गोष्टी एकाच दिवशी झाल्या. खूप वियर्ड दिवस होता तो माझ्यासाठी पण. पण आठवणीचा दिवस होता. आता कसं वाटतंय, की तुम्ही त्याच लाईनमध्ये आहात? सर, आय फील लाइक अ प्रिन्स. चांगलं वाटतंय सर, बट त्या लाईनमध्ये नाही, पण मला स्वतःची लाईन तयार करायची आहे. आणि मी सिरियसली या गोष्टीवर बिलीव्ह करतो, की अ, माझं बिलीफ सिस्टम माझ्यावर खूप जास्त आहे. आणि तीच गोष्ट मला आज इथपर्यंत घेऊन आली आहे. आणि मला खूपदा असंही वाटतं, की ग्वालियरवरून जर मी इथे हिरो बनू शकतो, तर कोणीही बनू शकतं. और आणि आणि आता आयुष्यात खूप पुढे जायचंय. जेव्हा पहिल्यांदा आता म्हणजे मन्नतच्या समोर जेव्हा उभा होतो, तर माझ्या मनात हीच गोष्ट आली होती, की उद्या मलाही माझं मन्नत बनवायचंय. तर तर 20 करोड पासून 100 करोड पर्यंत पोहोचायचंय तुम्हाला. सर अगेन तो पैशाचा विषय नाहीये. अगेन तो प्रेमाचा विषय आहे. जेवढं माझं असं मला बऱ्याचदा वाटतं, की जेवढे माझे पैसे वाढत चालले तेवढं माझं प्रेम वाढतंय. तर ते फक्त त्याच्याशीच रिलेटेड नाहीये. कित्येकदा मला हेही वाटतं, की प्रोड्युसर जेवढे मला जर पैसे देत आहेत, फॉर एक्झाम्पल, तर हे एक बिझनेस आहे, यात रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे. ते रिटर्न मला नेहमी आणून द्यायचे आहेत. मला असं कधीच वाटणार नाही, की माझ्या प्रोड्युसरचे पैसे जावेत म्हणून आणि माझ्या फॅन्सचं मन दुखावं. तर स्वप्न आहे 100 नाही, 1000 करोडपर्यंत जाऊ. साजिद सर, 1000 वर साजिद सरांनी ऑर्डर केलं बघा. ऑडियन्सला विनंती आहे की त्यांनी ॲक्टरला भटकवू नये प्राईजसाठी. महागडा ॲक्टर बनवताय मला असं वाटतंय. ऑडियन्स नाही, पण प्रोड्युसरला सांगता, की 25 दिवसात तुमचे पैसे डबल करून देतो. सर, तर खरं मी या न्यायालयात, या कठाड्यात बसून जे बोलीन ते खरंच बोलीन आणि सत्याशिवाय काहीच बोलणार नाही. तर मी हेच म्हणतोय सर, जे खरं आहे तेच. माझा मागचा ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिला तर 7 फिल्मपैकी 6 फिल्म सुपरहिट आहेत. तर तर प्रोड्युसर साहेबांना आता विचारूया, साजिद साहेब तुम्हाला खरंच वाटतं, की 25 दिवसात पैसे डबल करू शकतात? हो ना. आय थिंक सो हे कोविड आणि रिसेशन नंतर, व्हॅक्सिन नंतर ही नवीन डिस्कव्हरी आहे. त्यांनी ॲक्चुअली हे जे म्हणतायत ते सत्य आहे. काही मनाचं नाही आहे यात. हां, मला बोला. तुम्हाला विचारायचंय की लोक म्हणतात की सुपरस्टार बनणं बंद झालंय. मग तुम्ही कसे काय सुपरस्टार बनलात? तेही कोणताही गॉडफादर असल्याशिवाय. हे माझं सिक्रेट आहे. मला हे नाही सांगायचंय. मला वाटतं, की इंडियाच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक देशात, प्रत्येक जागेत ज्यांच्याकडे फोन आहेत, ज्यांच्याकडे एक फ्रेम आहे, माझ्यासोबत त्यांचा एक फोटो हवा. तर तर
शाहरुख खान तर म्हणतात की आय एम द लास्ट सुपरस्टार. आता हो. माझ्यानंतर कोणीही सुपरस्टार नाही होणार. सर माझ्यानंतर नाही होणार. अरे सर, नाही सर. मी आय थिंक मला स्वतःला कोणाशी कंपेअर नाही करायचं आहे. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे आणि त्यांनी खूप मोठी अशी आपली लेगसी क्रिएट केली आहे, ज्यासाठी मी स्वतः वेडा आहे. आणि सुपरस्टार तर जनता बनवते सर, लोकांचं प्रेम बनवतं आणि मी या बाबतीत लकी आहे. इथे जी लोकं बसली आहेत, आज त्यांच्यामुळे मी इथे आहे. जोपर्यंत लोकं फिल्म्स बघत राहणार, सुपरस्टार्स बनत राहणार. जेवढं प्रेम मला मिळालंय, आय फील प्राउड अँड आय फील रिअली ब्लेस्ड. तर कार्तिक, साधारणतः इंडस्ट्रीमध्ये त्या लोकांना चान्स मिळतो जे एखाद्या फिल्म कुटुंबातून येतात, ज्याला नेपोटिझमच्या नावाने ओळखले जाते. तुम्ही बाहेरून आलात, स्वतःची जागा बनवलीत, तर हे सोपं काम तर नाहीये ना? खूप डिफिकल्ट काम आहे आणि खूप मेहनत ॲक्चुअली लागली आहे. जसं की मी सांगितलं 7-8 वर्ष लागली माझं नाव लोकांपर्यंत पोहोचायला. मला सेम रूममध्ये पोहोचायला खूप वेळ लागला. बट मला त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. कारण ते एक मला एक बिलीफ देतं की मी काहीही करू शकतो. मी जर इथपर्यंत पोहोचलो आहे, तर पुढेही खूप काही करू शकतो आणि प्रत्येक डायरेक्टर किंवा प्रोड्युसरच्या लिस्टमध्ये माझ्यासाठी फिल्म्स बनत आहेत. मी एक ऑप्शन नाही बनत आहे. तर ते तिथपर्यंत पोहोचण्याची जी जर्नी आहे, ती मला त्यावर अजून स्टॅम्प लावायचा आहे. कार्तिक, आमची ही प्रार्थना आहे की तुमची ही मनोकामना पूर्णत्वाला जावो. पण माझ्याकडे खूप आरोप आहेत अजून. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये कार्तिक आर्यनवर आरोप प्रत्यारोपांचं आणखी एक सत्र. करण जोहरने का काढलं आपल्या फिल्ममधून तुम्हाला? सर सर, असं कधी-कधी होत असतं. काही-काही गोष्टी इनफॅक्ट मी आजपर्यंत याविषयी कधी बोललो नाहीये. मोठ्या आणि छोट्यांमध्ये जेव्हा भांडणं होतात, तेव्हा छोटे कधी काही बोलत नाहीत. तर मी त्याच गोष्टीला फॉलो करतो आणि मी कधीच याविषयी बोलत नाही आणि ना बोलायचंय मला पुढे. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आम्ही सुनावणी करत आहोत सुपरस्टार कार्तिक आर्यनवर. आपकी अदालतमध्ये पुढचा प्रश्न. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार कार्तिक आर्यनवर आरोप आहे की हे अनप्रोफेशनल आहेत. कार्तिक, तुम्ही एवढे मोठे स्टार बनलात, पण मी ऐकलं आहे की आता पण प्रोड्युसरच्या, डिरेक्टरच्या घरी पोचता, खूप निर्लज्जतेने काम मागता. सर म्हणजे निर्लज्ज तर मी आहेच आणि गरजेचं पण आहे. तर मला असं वाटतं की ते गरजेचंही आहे. व्होकल होणं गरजेचं असतं कित्येकदा. कधी असं होतं की कुठली एक फिल्म बनते, त्यासाठी कास्टिंग शोधतायत त्या फिल्मसाठी आणि त्यामध्ये जेव्हा वेगळ्या झोनमध्ये जायची गरज असते. पण खरं तर मी त्यांना आपल्या झोनमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो कित्येकदा आणि ते झालेही आहेत. पण झालं हे आहे की अक्षय कुमारची फिल्म भूल अरे! भुलैया आणि भूल भुलैया 2 तुम्ही हिसकावली. सर ती मी हिसकावली नाही. मी अक्षय सरांचा खूप मोठा फॅन राहिलो आहे आणि कित्येकदा जे हे सर्व कॉल्स असतात ते प्रोड्युसर डायरेक्टरचे असतात मेनली आणि पूर्णपणे आणि तेच हे डिसाईड करतात, की कोण ही वाली फिल्म करणार, कोण ती वाली फिल्म करणार. आता स्पायडरमॅन कित्येकदा चेंज होतो, बॅटमॅन चेंज होतो, जेम्स बॉन्ड चेंज होतो. तर तसंच कॉल असतो. तो प्रोड्युसर डायरेक्टरचा कॉल असतो. पण अक्षयच्या मागे का पडला आहात? मी ऐकलं आहे की हेराफेरी सुद्धा तुम्ही घेऊ इच्छितात. हाऊसफुल सुद्धा तुम्ही घेऊ इच्छितात. नाही, मला असं नाही घ्यायचंय सर. अ, क मला बऱ्याचदा ऑफर्स केल्या जातात फिल्म्स आणि कित्येकदा जास्त करून तुम्ही जी ही मोठी फ्रँचायझी असते, सिक्वेल जर बनत आहे, तुम्ही जाऊन म्हणता मी करतो. प्रोड्युसर डायरेक्टरला वाटतं, की ह्याच्या खांद्यावर या फिल्मच्या सिक्वेलला आपण ठेवू शकतो आणि त्यासाठी त्या सिक्वेलमध्ये त्यांना माहीत आहे, की मी किती प्रोफेशनल आहे आणि मी किती क्रिएटिव्हली त्यात इन्व्हॉल्व होईन आणि त्या कारणाने खूप सिक्वेलमध्ये आणि असं नाहीये, की सगळे सिक्वेल चालतात. काही सिक्वेल्समध्ये तर खूप जास्त प्रेशर असतं. पण
पण माहीत नाही काय विषय आहे, की ज्यामुळे त्यांना मे बी बिकॉज त्यांना माझं काम आवडतं आणि त्यांना हे पण माहीत असतं, की मी माझी कला उतरवीन. मग ते रोमॅन्स असो, ते कॉमेडी असो, ते कुठलेही जेनर असो किंवा हॉरर कॉमेडी असो आणि ह्याच कारणाने हे सिक्वेल मला ऑफर केल्या जातात. आता ही भूल भुलैया 2 सुपरहिट झाली. लोकांनी हां. म्हटलं, की अगदीच अक्षय कुमारची कॉपी केली. अरे यार! म्हणजे चांगली केली की नाही? अरे नाही सर. चांगली नसती केली तर एवढी मोठी हिट झाली नसती. नाही सर, मी आपल्या पद्धतीने केलं त्या आणि ते फिल्मला. गाणं तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं, हरे रामा हरे कृष्ण. हो सर. ते बाबाच्या पद्धतीने केलं होतं मी पूर्णपणे. सर मी माझ्या पद्धतीने करतो. मला ते फिल्ममध्ये जर कधीही काही झालं असतं वर-खाली तर जनतेचं जे व्हर्डिक्ट आहे ते मिळालं नसतं. जनतेचं जे व्हर्डिक्ट आहे ते फायनल व्हर्डिक्ट आहे. आणि तेच भूल-भुलैया 2 सोबत झालं. जेवढं प्रेम मला लोकांनी दिलंय, मला आठवतंय की मग ते मुलं असो किंवा मोठे असो, ते आउटफिट घालून यायची लोकं माझ्यासमोर रूबाबावाली. आणि ते मला जसं मी त्यात स्टेप केली आहे, जसं मी त्यात वाक्य बोललो आहे, ते कॉपी करत होते मला. तर मला त्यात खूप मजा येत होती हे बघून. अँड माझी ही कधीच इच्छा नसते, की मी एखाद्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करीन. मी आपल्या पद्धतीने जर ते सिक्वेल आहे कुठल्यातरी एका फिल्मचं, तर मी त्याच्या जॉनरच्या हिशोबाने करत असतो, की आज कुठला सीन कुठल्या हिशोबाने मी लिहिलाय. सांगतो तुम्हाला कोणत्या पद्धतीने करता ते. तुम्ही पाहता की कोणते मोठे-मोठे स्टार बनवलेले आहेत. कबीर खानने सलमान खानला बजरंगी भाईजान दिली, ब्लॉकबस्टर झाली. हो. तुम्ही कबीर खानकडे गेलात, मला तुमच्यासोबत फिल्म करायची आहे. हो, मी त्यांची पुढची फिल्म करतोय. जी 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 साजिद सरच प्रोड्यूस करत आहेत. ऑर्डर, ऑर्डर. हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. इथे मी खरं तर फक्त जज आहे. हे खूप मोठं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. पण सर आय थिंक त्यांना असं वाटलं कदाचित या मुलामध्ये दम आहे, म्हणून कास्ट केलं त्यांनी. या मुलाने जाऊन म्हटलं की "सर बॉक्सर मीच बनू शकतो, आणखी कोणी नाही बनू शकत." सर तुमच्याकडेही खूप पैसा आहे. मी तर म्हणतो की तुम्हीच प्रोड्युसर बना आणि माझ्यासोबत पिक्चर करा. मी तुमच्याकडे येईन फिल्म घ्यायला सर. मी अशा बोलण्याच्या चक्करमध्ये नाही पडत. तुम्ही हे सांगा की करण जोहरने का काढलं तुम्हाला त्यांच्या फिल्ममधून? अरे! सर का काढून टाकलं? अं, सर असं कधी-कधी होत असतं. काही-काही गोष्टी इनफॅक्ट मी आजपर्यंत याविषयी कधी बोललो नाहीये. इनफॅक्ट काय आहे ना, की त्या गोष्टींवर मी बिलीव्ह करतो, की मम्मीने जे शिकवलंय, आपले संस्कार जे राहिलेत, की ज्यात मोठ्या आणि छोट्यांमध्ये जेव्हा भांडणं होतात, तेव्हा छोटे कधी काही बोलत नाहीत. तर मी त्याच गोष्टीला फॉलो करतो आणि मी कधीच याविषयी बोलत नाही आणि ना बोलायचंय मला पुढे. हे बघा, ही तर आपकी अदालत आहे जनतेच्या समोर. करण जोहरनी म्हटलं, की ज्याला ₹1,25,00,000 मिळत होते एका फिल्मचे, त्यांनी माझ्याकडे 20 करोड मागितले. पैसे नाही दिले तर फिल्म सोडली. असं म्हटलं होतं का त्यांनी? सर अ, सर काय असतं ना, हे 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 आय थिंक एखाद्याने बोललेली न्यूज नसते. ही कित्येकदा असं होतं, की ती चायनीज विस्पर असते. काही ना काही गोष्टी बनवून त्या बाहेर वेगळ्याच पद्धतीने येतात आणि कोणाचेही कोट्स नसतात हे कधीही. असं सो स्टोरी म्हणून हे कधी-कधी असे बाहेर येतात. एक क्वेशन मार्क टाकून ही गोष्ट असं लोकांना मेक बिलीव्ह केली जाते. बट ते अ, असं कधी नाही झालं, की मी कधी पैशांसाठी फिल्म सोडली असेल. मी खूप ग्रीडी आहे आणि मी स्क्रिप्टसाठी ग्रीडी आहे. पैशासाठी नाहीये सर. तर मग काय, की स्क्रिप्ट बदलली होती म्हणून तुम्ही नाराज झालात? नाही सर पॅन्डेमिक आलं होतं. त्यामध्ये 1.5 वर्षाचा ब्रेक झाला होता आणि स्क्रिप्टमध्ये ऑलरेडी काही चेंजेस करायचे होते आणि जे होत नव्हते आणि नॉट बिकॉज ऑफ एनी रिझन्स ते सुरुवातीलाच अशा टर्म्स होत्या आणि आणि चला मग मी तुमचा त्रास समजू शकतो. करण जोहरविषयी जास्त नाही बोलू शकत. अरे! सर मी यावर काही नाही बोलणार सर. तुम्ही तुम्ही एकदम पॉज घेऊन उभे राहता ना, की मी काहीतरी काहीतरी बोलीन म्हणून. पण तुम्हाला तर आभारी असायला पाहिजे, की तुमची जी नवीन फिल्म आहे शहजादा, हो, ह्या ट्रेलरला लाइक केले आहे करण जोहरनी, हो. पोस्ट केले आहे. अ, मी खुश आहे सर, की त्यांनाही ते चांगलं वाटलं आणि मीही त्यांना आय थिंक थँक यू म्हटलंय आणि
ही हॅज बीन ते व्होकल राहिलेत. जेव्हा त्यांना गोष्टी आवडल्यात तर शहजाद्याच्या वेळी त्यांना ट्रेलर खूप चांगलं वाटलं तर त्यांनी काही लिहिलं. मी खुश आहे की त्यांना चांगलं वाटलं आणि माझं काम आवडतंय त्यांना. जसं मी म्हटलं की जर प्रोड्युसर्सना माझं जर काम आवडत राहिलं तर माझी तर मग मजाच मजा आहे. परंतु प्रोड्युसरला खूप त्रास देता ना तुम्ही. कसं? आता शहजादाच्या प्रोड्युसरलाही तुम्ही वॉकआउटची धमकी दिली होती. सर किती वॉकआउट करणार मी सर? काम कधी करणार मी? मी मी ना सर ॲक्चुअली असं काही नव्हतं. हे अगेन एक अजून चुकीची न्यूज जशी येते तशीच न्यूज आहे, जी जास्त सेन्सेशनल बनते. ॲक्चुअली एक प्रॉब्लेम आला होता फिल्मला धरून. बेसिकली ते क्रायसिस होतं, मनी क्रायसिस स्पेशली त्यात होतं. अ, आणि अ, आणि त्या मनी क्रायसिसमध्ये मला पुढे जावं लागलं आणि मी आपली फीज लेट गो केली त्या फिल्ममध्ये. पण मग न्यूज उलटीच आली, की वॉकआउटची धमकी दिली म्हणून. तर असं होत असतं. पण ही गोष्ट तर खरी आहे, की साऊथची फिल्म जास्त हिट झाल्यात आणि हिंदी फिल्म्स तेवढा चालू शकल्या नाहीयेत मागच्या 2 वर्षात. हो. सर मला वाटतं, की हो, हिंदी फिल्म्स नाही चालत होत्या. जास्त नाही चालल्या मागच्या वर्षी. अ, पण साऊथच्या पण सर 3 किंवा 4 फिल्म्सच होत्या ज्या मोजू शकतो आपण ज्या हिट झाल्या. पण असा एक पॉइंट होता ऑफकोर्स जेव्हा असं होतं, की हिंदी फिल्म्स एकही चालली नव्हती आणि त्यांचे 2-1 पिक्चर हिट झाले होते. चांगले चालले होते. अ, तेव्हा भूल फिल्म आली आणि आणि सगळे रेकॉर्ड्स तोडले त्यांनी फिल्मचे. तेव्हा मग मी तर जेव्हा फिल्म्स कोणाचीच हिट झाली नव्हती, तर कार्तिक आर्यनची कशी काय हिट झाली? सर सर मला ना एकदा सलमान सरांनी खूप एक चांगली गोष्ट सांगितली होती, की जेव्हा सगळ्यांची हिट होत असेल आणि तुमची हिट झाली तर मजा नाही येत. जेव्हा सगळ्यांची फ्लॉप होत असेल आणि तुमची हिट झाली तर ती हिस्ट्री होत असते. तर मी सरांना मग म्हटलं, की "तुम्ही कॉम्प्लिमेंट देताय की मला भीती दाखवताय?" तर त्यांनी हग केलं आणि बस. तर ते नेहमीच असे मला चिडवत असतात, माझी खेचत असतात. बट सर मी सिक्रेटिव्ह आहे आणि मी माझे सिक्रेट्स बाहेर नाही काढणार, की का पिक्चर चालला म्हणून. सर मुलगा टॅलेंटेड आहे. खूप चांगलं काम करतोय आपलं. चांगलं डान्स करतोय, चांगलं कॉमेडी करतो, चांगलं ॲक्शन करतोय. कुठे असा ऑलराउंडर? तुम्ही दाखवा. पिक्चर नाही चालणार. का नाही चालणार? पिक्चर हिट होणार जर हे सगळे मिक्सचर एकत्र असणार. तुम्ही ह्यावेळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिरो नंबर 1 आहात. सगळ्यात हो. जास्त हिट आहात. पण आता तुमच्या ज्या फिल्म्स आहेत, भूल भुलैया 2, लव्ह आजकल 2, आशिकी 3 हे 1 का होत नाहीत सांगा? हे सर हे बॉक्स ऑफिसवर नंबर 1 होत असतात. हे करू शकतो मी. आमच्या खूप शुभेच्छा आहेत. तुमची नवीन फिल्म सुपरहिट हो. एकदा परत तुम्हाला जनतेचं प्रेम मिळत राहो. पण आरोप सध्या बाकी आहेत. एका ब्रेकसाठी थांबूया आपकी अदालतमध्ये. कार्तिक आर्यनवर आरोप प्रत्यारोपांचं आणखी एक सत्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. सगळ्यात आधी सारा अली खानने म्हटलं, की मला कार्तिक आर्यनला डेट करायचा आहे. हो. आणि मग अनन्या पांडेने म्हटलं, की मला डेट करायचं आहे. या सगळ्या हिरोईनला कार्तिक आर्यनलाच का डेट करायचं आहे? काय आहे असं कार्तिक आर्यनमध्ये? कूल आहे, हॉट आहे, स्मार्ट आहे. सर सेक्सी वर्ड यूज करू शकतो का इथे? वेलकम बॅक आपकी अदालतमध्ये. आज आमचे पाहुणे आहेत हिरो नंबर 1 कार्तिक आर्यन. आपकी अदालतमध्ये पुढचा प्रश्न. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार कार्तिक आर्यनवर आरोप आहे की हे फ्लर्ट करण्यात सर्वात पुढे आहे. कार्तिक एक नवीन रेकॉर्ड बनवत आहात. जेवढ्या फिल्म्समध्ये तुम्ही काम करत असता, सगळ्या हिरोईन सोबत तुमचं नाव जोडलं जातं. तुम्ही प्रत्येकीला म्हणता की तेरी आंखें भूल भुलैया, तेरी बातें भूल भुलैया. प्रत्येकीला म्हणता की दिल में तू रहती है. तुम्ही म्हटलंय की सत्याशिवाय सर काहीही बोलणार नाही. हो सर, अगदीच मी खरंच बोलणार आहे. पण विचार करतोय किती खरं बोलू? सर मला कॉफी पिणं पसंत आहे.
कोणीही मला डेटवर जायला विचारतं आणि मला माहीत असतं की तो कॉफी पिणार आहे, तर मी त्यांच्यासोबत जात असतो. मी खूप जनरस माणूस आहे सर आणि ती न्यूज बाहेर येत असते. त्यापेक्षा जास्त काही नाहीये. मी असं काही रेकॉर्ड क्रिएट नाही केलंय. सर एवढं होत असतं की कित्येकदा कसं आहे की आता 2-3 लोकं बाहेर दिसले तर बस. मग त्यात काही ना काही न्यूज बनतच असते. की ही दोघं सोबत होते आणि त्यांचं काही चालू असणार आहे, अशा काही गोष्टी असतात. मला तर वाटतं की मी तुमच्यासोबत कॉफी प्यायला गेलो तरी न्यूज बनेल, की की आपला अफेअर सुरू आहे. माझ्या ऐकण्यात आलंय की हा शहजादा आल्यानंतर तुम्ही हिरोईनसाठी डायलॉग बदललेले आहेत. तुम्ही म्हणता की हो. सबसे सोना मुंडा मैं हूँ, कुड़ी करोड की, तेरे लिए मैंने पहली वाली छोड़ दी. सर मी चांगली लाईन आहे, यूज करायला आवडेल. का नाही? आणि बट हेच आहे सर, की ह्यात म्हणजे मी काय चला मग मी तुम्हाला स्पेसिफिकच सर तुम्ही मला विचारतो. फासावर चढवा सर. मी याचं उत्तर नाही देऊ शकणार सर. सर्वात आधी सारा अली खाननी म्हटलं की मला कार्तिक आर्यन सोबत डेटवर जायचं आहे. हो. हो, म्हटलं सर. हो, मग तुम्ही काय केलंत? मी लव्ह आजकाल फिल्म केली. मी लव्ह आजकाल फिल्म केली. आणि मग अनन्या पांडेनी म्हटलं की मला डेट करायचं आहे. पती-पत्नी और वो केली. तर जिच्या सोबत तुम्ही फिल्म करता ती म्हणते मला डेटवर जायचं आहे. सर माझ्या सर्व डेट्स प्रोड्युसर जवळ आहेत सर. मी 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 ही शपथ घेतली आहे, की मी मागच्या मला इथे बोलायचं आहे, की अगेन मी कटघऱ्यात बोलतोय, की मी 100% सिंगल आहे. मी कोणासोबतही नाहीये आणि माझ्या जेवढ्याही डेट्स आहेत, त्या सर्वच्या सर्व लॉक्ड आहेत. पुढच्या 2 वर्षांपर्यंत मी साजिद सरांबरोबर आहे आणि ह्यांच्याच फिल्म्स करत आहे मी. माझ्याकडे सर टाईम नाहीये कॉफी पिण्याचा. मी तुम्हाला सिंगल डबलचं तर विचारतच नाहीये. मी तुम्हाला विचारत आहे, या सगळ्या मुली हिरोईन सोबत तुम्हालाच का डेट करू इच्छितात? काय आहे असं कार्तिक आर्यनमध्ये? तुम्ही एक-एक रिझन द्या आता. स्माईल चांगली आहे? क्यूट आहे? कूल आहे? हॉट आहे? स्मार्ट आहे? सर सेक्सी वर्ड यूज करू शकतो का? सर या सर्व ज्या क्वालिटीज आहेत, जे माझ्या प्रोड्युसर सॉरी यांना पसंत पडतात. तर जनतेमधून अजून एक प्रश्न घेऊया. हां, बोला. माझं नाव नित्या आहे. हां, हां. कार्तिकजी तुम्ही आम्हाला हं. सांगाल का तुमचे हे लांब घनदाट केस ह्यांचं रहस्य काय आहे? गुड जीन्स आय थिंक एक चांगली ॲड बनू शकते. माझ्या काळ्या दाट केसांचं गुपित. बनू शकतं सर, पूर्णपणे बनू शकतं. जो पैसे देईल त्यासाठी कराल का मग? सर करीन मी सर. डिस्काउंट नाही देणार. केसांची खूप चर्चा होते माझ्या. सोशल मीडियावरती ह्या केसांचा वापर करता तुम्ही. हो सर, खूप करतो मी. सेल्फीत करतो. माझं हॅशटॅग हेअर लाइक कार्तिक आर्यन आहे. ते तुम्ही कधीही यूज करा आणि तुम्ही समजा की ते तुमचेच केस आहेत आणि त्यालाही यूज करत राहा. पण हेच आहे सर आता अजून ह्यात काय करू शकतो ना? कार्तिक जे के वर्ड आहे, हो सर. के वरून कार्तिक, हं, हं. के वरून कोकी, के वरून कटोरी आणि तुमची बहीण के वरून कृतिका आणि पहिली हिट कियारा. यावेळेस तुमची हिरोईन कृती. पुढच्या फिल्ममध्ये तुमची हिरोईन कियारा. तर केशी असं काही फॅसिनेशन आहे. सर सर चांगलंच आहे. के माझ्यासाठी लकी आहे. बस तेवढंच आहे की तर एक नाव राहिलं कॅटरीना कैफ, डबल के आहे. करीना कपूर सुद्धा बाकी आहे सर. मग करण जोहरही राहिले आहेत. सर कबीर खान आहेत ना. पण कॅटरीना नाव मी यासाठी घेतलं की तुम्ही एक जागी स्टेटमेंट केलं आहे की आय वॉन्ट टू हॅव चिल्ड्रन विथ हर. व्हॉट यू से?
सर ते मी खूप आधी म्हटलं होतं, जेव्हा त्यांचं लग्न झालं नव्हतं. आणि मी असं म्हटलं नव्हतं, की जसं मी की जसं हे असं ऐकण्यात आलंय. ते खूप फनी पद्धतीने मी काही ऑप्शन्स दिले होते. त्यातून मी असं बोललो होतो काही आणि त्यांचं नाव घेतलं होतं. आणि बस आणि काही असं असं काही नाहीये माझं विचार चांगले होते. हो, विचार खूप चांगले होते. सर माझे विचार पूर्णपणे चांगले होते. ते असे काही प्रश्न असतात जे फन पद्धतीने विचारतात आणि त्यात 2 ऑप्शन्स दिले जातात, ज्यामधून आपल्याला चूज करून बेटर ऑप्शन चूज करावं लागतं, जे चांगलं असतं आपल्या मुलांसाठी. आता मी तुम्हाला काही काही व्हिडिओज दाखवायचे आहेत. तुमचे जे फॅन्स कॅटरीना आहेत, कैफचे. कॅटरीनाचा पाहायचा आहे तुम्हाला व्हिडिओ? सर त्यांचा विषय चालला होता म्हणून मला वाटलं त्यांचे व्हिडिओ दाखवताय. तर हे घराच्या बाहेर, एअरपोर्टवर, पब्लिक प्लेसेसवर आहे. तुम्ही खरंच तर स्वतःला शहजादा तर नाही समजायला लागलात ना? प्रश्नच नाहीये सर. सर मी बऱ्याचदा ग्रॅटिट्यूड फील करतो मी आणि कित्येकदा असं पण वाटतं, की मी खूप लकी आहे. जेवढं प्रेम मला मिळतंय फॅन्सकडून, सगळ्यांकडून. मला मला माहीत नाही, की मी एवढं चांगलं काम केलं आहे की नाही. कारण मी जेवढं काम केलंय त्याहून जास्त प्रेम मला मिळालंय आणि त्या प्रेमासाठी मी खरंच खूप आभारी आहे सगळ्यांचा. आणि मला असं नेहमी वाटतं, की असं लोकांना कधीच वाटलं नाही पाहिजे, की त्यांना ते प्रेम रेसिप्रोकेट नाही होत आहे. माझ्याकडून ते प्रेम त्यांना पोहचत नाहीये. अँड अँड मी लकी आहे, की मला अशा प्रकारचं जे अ, अ, प्रेम जे मिळतं आहे, मला असं वाटतं, की ते नेहमीच वाढत राहावं आणि आणि मी हेही पाहिलंय, की जसे जे व्हिडिओज असतात त्यामध्ये ते कंट्रोल नाही करू शकत, ते रडू लागतात. तर मला समजत नाही, की मी असं काय केलंय, की जेणेकरून ते रडतायत. ते खूप रडतायत. तर मी प्रत्येक वेळी हा विचार करायचो, की ह्यांना गप्प कसं करू मी? पण आता मला सवय झाली आहे. आता मला समजलंय, की त्या रिएक्शन्स असतात, ज्या अनकंट्रोलेबल असतात, ज्याचं आपण काही करू नाही शकत. अँड आता मला ते डील करायला जमतं. अ, आणि आणि खूप फनी इन्सिडेंट्स झाले आहेत. एकदा तर खाली माझ्या घराखाली एक फॅन, एक मुलगी आली होती. ती 2-3 दिवसांपासून खालीच उभी होती आणि फायनली जेव्हा मी तिला भेटलो, मला माहीत नव्हतं. मी शूटला गेलो होतो आणि मी परत आल्यावर एकाने मला सांगितलं, की असं-असं आहे आणि तिने मला एक फोटो फ्रेम दिली, ज्यामध्ये तिचा फोटो होता आणि माझा एक फोटो होता आणि आम्ही लग्नाच्या वेशात होतो. आणि मी विचारलं, की "हे सगळं काय आहे? हे कधी झालं?" तर ती म्हणाली, की "तू माझा नवरा आहेस." तर माझ्याबरोबर असेही सीन झाले, ज्यामध्ये मला कळत नव्हतं, की मी आता काय रिएक्ट करू? की ही तर आधीच बिलीव्ह करते, की आपलं लग्न झालंय. तर अशा सगळ्या सिच्युएशन्स हँडल कराव्या लागतात. पण मी अगेन ह्या एवढ्या प्रेमाबद्दल मी कधीच विचार केला नव्हता, की जे मला इथे येऊन मिळालंय आणि मला हे कधीही लेट डाउन नाही करायचंय आपल्या फॅन्ससाठी. पण जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात, तेव्हा मुली अशा प्रकारच्या गोष्टी करतात, तेव्हा मम्मी काय म्हणते? आधी तर मम्मी पण खुश होती. पण नंतर लोकं मम्मीला पण लेटर्स पाठवू लागले. तर मग तर तिलाही असे खूप लेटर्स येऊ लागले, फोन कॉल्स येऊ लागले. ती डॉक्टर आहे, तर तिचे डॉक्टर फ्रेंड्सच्या मुली किंवा मग अजून कोणी तिचे कलीग्स व तिचे दूरचे नातेवाईक, असे सर्वजण आणि मग तीही थोडी घाबरली, की मी किती रिएक्ट करू, किती नको रिएक्ट करू आणि एका मुलीने माहीत नाही कुठून तिला म्हणजे भेटलं होतं. ती माझ्या मम्मीला ओळखत होती. तर तिने एक लेटर एन्व्हलपमध्ये टाकून दिलं तिच्या हातात आणि म्हणाले, की "तुम्हीच वाचा हे लेटर. कार्तिकला वाचू नका देऊ." तर तर तिने ते वाचलं आणि गपचूप तिचं म्हणणंही ऐकलं. त्यामध्ये लिहिलं होतं, की "मी त्याच्यासाठी काहीही करेन
आणि माझं कार्तिकवर खूप खूप प्रेम आहे आणि तुम्ही माझ्या सासूबाई आहात, असं म्हटलं होतं त्यात. तर तुम्ही तुम्ही कधीही असा विचार करू नका, की आपलं कधी भांडण होईल म्हणून. तर ह्या सगळ्या लाईन्स त्यात लिहिल्या होत्या. मला वाटतं माझ्या मम्मीला लव्ह लेटर तिने पाठवलेलं माझ्यापेक्षा जास्त. तर तिच्यासोबत हे सगळं होत असतं असं. बट ती पण आता थोडी यूज्ड टू झाली आहे. तुम्ही सुद्धा यूज टू झालात. जो मुलगा मन्नतच्या बाहेर उभा राहत होता, गॅलेक्सीच्या बाहेर सलमानला पाहायला जात होता, आज त्याच्या घराच्या बाहेर येऊन लोकं त्याला प्रेम देतायत, आवाज देतायत. सर मला खूप चांगलं वाटतं. मला ॲक्चुअली ते खूपच अगेन खूपच असं फील होतं, की मी काहीतरी पुण्य केलं असेल, की तुमच्या सर्वांचं प्रेम मला मिळतंय आणि मला फरक नाही पडत, की कोणी मला सपोर्ट करा किंवा नका करू. माझे फॅन्स आहेत मला सपोर्ट करायला तेवढंच खूप आहे. आणि मी नेहमीच हे म्हणत असतो, की आय एम अ फॅन मेड सुपरस्टार किंवा आय एम अ फॅन मेड ॲक्टर. तर ते मला खूप चांगलं वाटतं आणि आणि म्हणजे मला नेहमीच या गोष्टीचा अ, विश्वास आहे, की कित्येकदा मी हा विचार करतो, की एवढं प्रेम मला जे करतात लोकं, ते का करतात? कारण की सगळ्यांना हेच वाटतं, की मी ह्यांच्यापैकीच एक आहे. मी ह्यांच्यातूनच उठून आलेलो आहे आणि मी ह्यांना रिप्रेझेंट करतोय. तर मी ह्यांच्या ड्रीम्सना रिप्रेझेंट करतोय. तर तर ते मला खूप तर मी नेहमी आनंदी असतो. मी नेहमी छतावर त्यासाठी चढतो. मी गाडींवर चढतो. मी सर्वांना हात मिळवतो, फॅन्सना भेटतो. त्याला मी एक्सप्रेस नाही करू शकत. बस मी खुश होतो खूपच. तुमच्या अशाच एका फॅन्सची रिक्वेस्ट आहे. सर, तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला, ज्यात तुम्ही दीपिका मॅमला एक डान्स स्टेप शिकवत होता. धीमे धीमे सॉन्गवर. धीमे धीमे बरो हो. हो. सर प्लीज मला ती स्टेप शिकवा. प्लीज सर, नाही नका म्हणू, प्लीज. सर एक एक अपराधी असं एका व्यक्तीला बोलू शकतो का असं न्यायालयात? बोलवा, बोलवा. या, या. कार्तिक, हे प्रेम असंच राहो. तुम्हाला जनतेचं जास्तीत जास्त प्रेम मिळो आणि मी या गोष्टीला अप्रिशिएट करतो, की तुम्ही लोकांच्या प्रेमाला समजता आणि त्याची स्तुती करता, त्याचा आदर करता. पण आपल्याला एका ब्रेकसाठी थांबायचं आहे आणि ब्रेक नंतर आपण ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज साजिद नाडेडवाले यांचा निर्णय कार्तिक आर्यनच्या सुनावणीचा. तर कार्तिक, खूप सारे आरोप लावले तुमच्यावर. तुमच्या फ्लर्ट करण्याविषयी सुद्धा विचारलं, ऑब्सेशन विषयी विचारलं आणि तुम्ही जो डान्स केला तोही सगळ्यांनी बघितला. तर आता वेळ झाली आहे आपकी अदालतमध्ये साजिद नाडेडवाला यांच्या निर्णयाचा. साजिद नाडेडवाला, जसं मी म्हटलं, ते एक प्रोड्युसर आहे. ते सुपरस्टार बनवतात. ते एका सुपरस्टारवर एका सुपर प्रोड्युसरचा निर्णय आपकी अदालतमध्ये. खूप खूप धन्यवाद. मला वाटतं की इंडिया टीव्ही आणि रजत सरांसाठी की आज मला जज बनवलंय. जेव्हा की आम्ही प्रत्येक फ्रायडेला आम्ही तुमच्याकडे येतो आणि तुम्ही आम्हाला जज करता. धन्यवाद. आणि कोणीतरी विचारलं यांना, की यांचे गॉडफादर नाहीये, तर हे सुपरस्टार कसे झाले? ज्यांनी आपल्या 1 तासाच्या कार्यक्रमामध्ये 39 वेळा मम्मी डॅडी म्हटलंय. त्यांना गॉडफादरची गरजच नसते. दुसरी गोष्ट म्हणजे हे खूप फिट आहेत इंडस्ट्रीसाठी. स्मार्ट आहेत, हॉनेस्ट आहेत आणि यांनी ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये कॉफीचा अर्थच बदलून टाकला. जेवढे हे साधे दिसतायत, तेवढे ते नाही आहेत. तर आय थिंक ही विल गो लाँग वे. आणि चौथी खूप इम्पोर्टंट गोष्ट, या व्यक्तीचं 8 वर्षांपर्यंत कोणी नाव साधं लक्षात ठेवलं नाही. कोणी टिटू टोनी म्हटलं, कोणी काहीही म्हटलं. पण ॲज अ जज मी यांना वचन देतो, की 8,000 वर्षांपर्यंत यांचं नाव लक्षात राहील.
या विश्वासाबरोबरच की साजिद नाडियाडवालाने जे म्हटलं ते खरंच सत्य होईल. हजारो वर्ष कार्तिक आर्यनचं नाव लक्षात ठेवलं जाईल, यांच्या कामाला जनतेचं प्रेम मिळेल आणि हेही जनतेला एंटरटेन करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतील. आजची सुनावणी इथेच समाप्त करूया. पुढच्या भागात आपली नक्की भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत, एका नवीन पर्सनॅलिटी सोबत. तोपर्यंत नमस्कार.